ही सत्य घटना आहे उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील. घरामध्ये सर्वत्र आनंदाचं वातावरण होतं. कारण काहीच दिवसांपूर्वी मायानं नाव बदललेलं आहे. एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. बाळाच्या आगमनाने घरातील वातावरण अगदी बदलून गेलं होतं. प्रत्येकजण बाळाला सांभाळत असे, त्याचा लाड करत असे. त्यामध्ये पूर्ण दिवस कसा निघून जात असे ते देखील कुणाला कळत नसे. आता बाळ 15 दिवसांचं झालेलं होतं. त्या दिवशी रात्री झोपायच्या वेळेला सर्वांनी बाळाला लाडाने मायाकडे सोपवलं. आता तू त्याला दूध पाज आणि झोपवून दे असे सांगितलं. माया देखील त्याला आपल्या रूममध्ये घेऊन गेली. तिनं त्याला दूध पाजले. पण आज बाळ काही झोपायचं नाव घेत नव्हतं. ते सतत रडत होतं. तिने बराच वेळ त्याला झोपवण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत रात्र बरीच झाली होती. त्यामुळे घरातील इतर मंडळी झोपी गेली होती. काही वेळानं ती देखील शांतपणे झोपून गेली. तिला अगदी गाढ झोप लागली होती. पण बाळाच्या रडण्याचा आवाज मात्र घरामध्ये घुमत होता. बाळ मायाकडे आहे तरी देखील इतकं का रडत आहे म्हणून त्याची आजी त्याला पाहण्यासाठी मायाच्या रूममध्ये आली. पण बाळ मात्र मायाच्या बाजूला नव्हतं. तिने सर्वत्र आजूबाजूला पाहिलं, पण तिला बाळ मात्र कुठेही दिसत नव्हतं. बाळाच्या रडण्याचा आवाज येत होता. माया मात्र अगदी गाढ झोपली होती. तेव्हा त्या आजीनं आवाज कोणत्या दिशेने येत आहे त्या दिशेनं मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. आवाज स्वयंपाकघराच्या दिशेनं येत होता. ती त्या दिशेने गेली. स्वयंपाकघरात देखील सर्वत्र पाहिले, पण बाळ मात्र कुठेही दिसत नव्हतं. हळूहळू ती आवाजाच्या दिशेने वळली. त्यानंतर तिला आवाज जिथून येत होता तिथे जेव्हा ती येऊन थांबली तेव्हा मात्र तिच्या काळजाचा ठोका चुकला. कारण बाळाचा आवाज फ्रीजमधून येत होता. आपल्याला काहीतरी चुकीचं ऐकायला येत असेल असा तिच्या मनाचा भास झाला. पण तिने फ्रीजचा दरवाजा उघडला आणि आतील दृश्य पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली. बाळ फ्रीजरमध्ये होतं. त्याला आत थंडी वाजत असल्यामुळे ते रडत होतं. तिने लागलीच त्या बाळाला बाहेर काढलं. तोपर्यंत घरातील इतर मंडळी देखील उठली होती. सर्वांनाच ते दृश्य पाहून आश्चर्याचा धक्का बसला. त्यांनी मायाला उठवून त्याबद्दल विचारणा केली. तेव्हा तिने जे उत्तर दिलं ते ऐकून तर त्यांना काय करावं ते सुचेना. ती म्हणाली, बाळ झोपत नव्हतं, तो रडत होता म्हणून मी त्याला फ्रीजमध्ये ठेवलं. तिनं दिलेलं उत्तर ऐकून कुणाला काय बोलावं काहीही समजत नव्हतं. सगळ्यांच्या रागाचा पारा चढला होता. त्यांनी अगोदर ताबडतोब बाळाला घेऊन दवाखान्याकडे धाव घेतली. डॉक्टरांनी बाळावरती उपचार केले. त्यानंतर बाळाची परिस्थिती सुधारली. पण बाळाच्या आईनं केलेल्या ह्या अशा गोष्टीमुळे घरचे रागावले होते. त्यांना असे वाटले की हिला भूत प्रेत बाधा झालेली आहे, त्यामुळे ही अशा पद्धतीने वागत आहे. ते तिला मांत्रिकाकडे घेऊन गेले, पण तिथेही तिच्या वागण्यात काही सुधारणा त्यांना दिसली नाही. तेव्हा कुटुंबातील एका व्यक्तीनं तिला डॉक्टरांकडे नेले. तेव्हा तिचे मानसोपचार तज्ज्ञाकडे तपासणी केली गेली. तेव्हा त्यांनी तिला प्रसूतीनंतरच्या मानसिक आजाराने ग्रासलेली आहे असं सांगितलं. हा आजार बाळाला जन्म दिल्यानंतर सुमारे 5% महिलांमध्ये होतो. त्यामुळे त्यांना असा संशय येऊ लागतो आणि गैरसमज देखील होऊ लागतो की ही व्यक्ती माझ्याबद्दल बोलत आहे, तो मला मारेल. ही इतकी गंभीर स्थिती असते की रुग्ण स्वतःला आणि स्वतःच्या बाळाला देखील हानी पोचवू शकतो. तो कुणावरही हल्ला करू शकतो. ही एक मानसिक आणीबाणी असते. पण लोकांना असलेल्या कमी ज्ञानामुळे अशा व्यक्तींना भोंदू बाबांकडे वगैरे घेऊन जातात. त्यांना असे वाटते की यांना एखाद्या भूतानं पछाडलेलं आहे. ते डॉक्टरांकडे अशा व्यक्तीला घेऊन जायला उशीर करतात. या केसमध्ये देखील जेव्हा ती सुरुवातीपासून अशी वागत होती तेव्हा घरच्यांना हा प्रकार भूतबाधेचा वाटत होता. पण जेव्हा तिनं तिच्या मुलाला मारण्याचा पूर्णपणे निर्णय घेतला तेव्हा कुटुंबानं तिला डॉक्टरांकडे आणले. कारण तिला कळतच नव्हतं की ती नेमकं काय करते आहे. आता तिच्यावरती उपचार सुरू आहेत. तिचा हा आजार किती गंभीर असू शकतो याविषयी थोडीशी माहिती घेऊया. या आजाराला पोस्टमार्टम सायक्लोसिस असे बोलले जाते. बाळंतपणानंतर अशा पद्धतीचे सिम्पटम्स यायला सुरुवात होते. 5% स्त्रियांमध्ये अशा पद्धतीच्या सिम्पटम्स दिसायला सुरुवात होतात. यामध्ये त्यांच्या मनामध्ये नेहमी संशय निर्माण होतो. मला समोरच्याकडून धोका निर्माण होऊ शकतो असा विचार सतत त्यांच्या डोक्यामध्ये येत असतो. ही परिस्थिती खूप गंभीर असते कारण यामध्ये ते स्वतःला
स्वतःच्या बाळाला आणि इतरांना देखील हानी पोहोचवू शकतात. आता हे समजून घेऊया, की असा प्रकार महिलांसोबत का होतो? तर जेव्हा त्या गरोदर असतात, त्यावेळी झोपेची कमतरता आणि मानसिक त्रास यामुळे या गोष्टी उद्भवतात. सामान्यतः 5 मधून 1 महिला या आजाराने ग्रासली जाते. चिडचिडेपणा येणं, कुणाशीही काहीही न बोलणं, अचानक मूड बदलणं, ही सारी ह्या आजाराची लक्षणं आहेत. त्यामुळे जी व्यक्ती ह्या आजाराशी झुंज देत असते, ती कोणत्याही कामामध्ये आपलं लक्ष गुंतवू शकत नाही. तिला उगाचच सतत रडायला येतं. त्याचबरोबर आपल्या बाळासोबत तिचं ममत्व देखील जुळत नाही. त्या कारणानं नसताना उगाचच कुणावरही शंका घेऊ लागतात. त्यांना असं वाटतं, की समोरचा प्रत्येक जण मला हानी पोहोचवणार आहे. या घटनेमध्ये देखील झालेल्या या गोष्टीला म्हणजेच तिने बाळाला फ्रीजमध्ये ठेवण्याच्या अगोदर जेव्हा बाळ रडत होतं, तिच्यावरती उपचार करणाऱ्या मानसोपचार तज्ञांनी असे सांगितले, की बाळाचा येणारा आवाज तिला असं वाटत होतं, की म्हणजेच त्याचं रडणं हे तिला आपल्या विरुद्ध एखादी धोक्याची घंटा आहे, असे तिने मानले. त्यामुळे तिने असे केले. या आजाराची सुरुवात ही मानसिक तणावातून होत असते. या घटनेतून तुम्हाला सांगण्याचा हेतू इतकाच आहे, की जर तुमच्यासोबत किंवा तुमच्या समोर देखील अशी एखादी घटना घडली, तर तिला एखादं भूत-प्रेत बाधेची घटना समजू नका. वेळीच समजून घेण्याचा प्रयत्न करा आणि डॉक्टरांशी संपर्क साधून उपाय सुरू करा. कारण आजच्या या धावपळीच्या जीवनामध्ये सर्वजण खूप मानसिक तणावातून जात असतात. त्यातल्या त्यात स्त्रियांना तणाव हा जास्त प्रमाणामध्ये असतो. त्यामुळे कधी-कधी त्यांचे रूपांतर गंभीर स्वरूपामध्ये रूपांतरित होते. आता या घटनेमध्ये तिनं चक्क मुलाला फ्रीजरमध्ये ठेवलं. ही खूप मोठी धोक्याची घटना आहे. कारण जर का घरामध्ये इतर कोणी व्यक्ती नसत्या, तर त्या बाळाचं काय झालं असतं? वेळीच एखाद्या गोष्टीचे संकेत दिसू लागले, तर त्यावरती उपाययोजना करावी. ही घटना खरोखरच खूप धक्कादायक होती. म्हणून तुमच्यासोबत शेअर केली आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमचं मत नक्की नोंदवा.